1971च्या भारत पाकिस्तान युद्धातील घटना तुम्हाला आठवत असेलच, जेव्हा पाकिस्तानच्या PNS हंगोर या पाणबुडीने भारताची INS खुकरी ही युद्धनौका समुद्रात बुडवली होती। स्वातंत्र्यानंतर युद्धात भारतीय नौदलाची युद्धनौका बुडण्याची ही पहिली आणि एकमेव घटना होती। या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं, पण तरीही युद्धाच्या निकालावर याचा काहीही परिणाम झाला नाही। भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पूर्व पाकिस्तान मुक्त केलं आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाचा एक नवा देश जन्माला आला। या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला बंगालच्या उपसागरातून पूर्णपणे माघार घ्यावी लागली होती। पण आता या संपूर्ण घटनेच्या तब्बल 55 वर्षांनी तीच हंगोर पाणबुडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि या नावाच्या आडून पाकिस्तान पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे। पण पडद्यामागे नक्की काय शिजतंय? चीनच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाकिस्तान बंगालच्या उपसागरात कोणती नवी चाल खेळतोय? ड्रॅगनची ही छुपी मदत भारतासाठी किती मोठा धोका आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतानं या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी समुद्रात कोणत्या मास्टर प्लॅन तयार केले आहेत। या सगळ्या मागचं खरं सत्य काय आहे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। कंगाल झालेला पाकिस्तान अचानक बंगालच्या उपसागरात एवढी मोठी हिंमत कशी करतोय? तर याच्या मागे हात आहे चीनचा। चीन आणि पाकिस्तान भारताला दोन्ही बाजूनी घेरण्यासाठी एक मोठी खेळी खेळत आहेत। चीन सध्या पाकिस्तानसाठी हंगोर क्लास नावाच्या अत्यंत आधुनिक आणि घातक 8 स्लेस पाणबुड्या तयार करत आहे। या मालिकेतील पहिल्या पाणबुडीचे नाव पाकिस्तानने मुद्दाम PNS हंगोर ठेवलं आहे, जेणेकरून ते आपल्या जुन्या इतिहासाचं भांडवल करू शकतील। या 8 पाणबुड्यांपैकी 4 पाणबुड्या थेट चीनमध्ये बनवत आहेत, तर उर्वरित 4 पाणबुड्या चीनच्या तंत्रज्ञानानं कराचीमध्ये तयार केल्या जात आहेत। या पाणबुड्या प्रगत AIP प्रणालीने सुसज्ज आहेत, ज्यामुळे त्या समुद्राच्या पाण्यात दीर्घकाळ न ओळखता आणि न आवाज करता लपून राहू शकतात। पाकिस्तान या पाणबुड्यांचा वापर करून बंगालच्या उपसागरात आपले वर्चस्व पुन्हा एकदा निर्माण करण्याचा आणि भारताच्या सागरी मार्गांवर नजर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। चीनने पाकिस्तानला या पाणबुड्या फक्त मैत्री खातर दिल्या नाहीत, तर यामागे चीनचा स्वतःचा मोठा स्वार्थ लपला आहे। चीनला हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात स्वतःचे पाय रोवायचे आहेत। यासाठी चीनने आधीच म्यानमार आणि बांगलादेशातील बंदरांवर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे। बांगलादेशातील पिकुआ येथे चीनने एक अद्ययावत सबमरी बेस देखील विकसित केले आहे। आता पाकिस्तानच्या नव्या हंगोर पाणबुड्या चीनच्या देखरेखीखाली याच भागात तैनात होण्याची दाट शक्यता आहे। या माध्यमातून चीनला भारताच्या पूर्व किनारपट्टीवर, जिथे भारताचा विशाखापट्टणम सारखे मुख्य नौदल तळ आणि अब्दुल कलाम बेट सारखे क्षेपणास्त्र चाचणी केंद्र आहे, त्यावर थेट पाळ ठेवायचे आहे। चीन आणि पाकिस्तानच्या या संयुक्त आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे। भारताने या धोक्याची गंभीर दखल घेत पाकिस्तानला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात घेरण्यासाठी कंबर कसली आहे। भारतीय नौदल आपल्या प्रोजेक्ट 75 अंतर्गत स्कॉर्पिन श्रेणीच्या आधुनिक पाणबुड्या समुद्रात तैनात करत आहेत, ज्या चीन पाकिस्तानच्या पाणबुड्यांना शोधून काढण्यात पटाईत आहेत। याशिवाय भारतानं बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार कमांडला अधिक मजबूत केले आहे, जेणेकरून मल्का सामुद्रधुनीतून येणाऱ्या प्रत्येक चीनी जहाजांवर आणि पाणबुडीवर बारीक लक्ष ठेवता येईल। तसेच भारताकडे असलेले अमेरिकन P-81 पोसायडन हे पाणबुडी विरोधात विमान समुद्राच्या तळाशी लपलेल्या कोणत्याही शत्रूला अचूकपणे शोधून नष्ट करू शकते। थोडक्यात सांगायचं झालं तर 1971 मध्ये जरी पाकिस्तान एक जहाजाला लक्ष्य केलं असलं तरी आजचा भारत बदलला आहे। आज भारतीय नौदल हे जगातील सर्वात शक्तिशाली नौदलांपैकी एक आहे। चीनच्या मदतीने पाकिस्तान हंगोरच्या नावाखाली बंगालच्या उपसागरात पुन्हा येण्याचा कितीही प्रयत्न करू, पण भारतीय नौदलाची त्रिशूळ आणि चक्र या शत्रूचा डाव समुद्रातच गाडण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत। 55 वर्षांपूर्वीचा इतिहास पाकिस्तानने विसरू नये, कारण यावेळी चूक महागात पडू शकते। तुम्हाला काय वाटतं? चीन आणि पाकिस्तानचा हा डाव भारत कसा उधळून लावेल? कमेंट करून नक्की सांगा।